शैक्षणिक दाखले शिबिरात वडार समाजातील विद्यार्थ्यांसह पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. भटके भूमत विकास परिषद महाराष्ट्र राज्य आणि मी वडार महाराष्ट्राचा या संघटनेच्या वतीने सोलापुरातील साईबाबा चौकातील हनुमान मंदिरात छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान अंतर्गत राजे उमाजी नाईक सर्व भटके विमुक्तांना विशेषतः वडार समाजातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवेशासाठी लागणारी जातीचे प्रमाणपत्र, उत्पन्नाचे दाखले, रेशन कार्ड, आधार कार्ड, रहिवासी दाखला यासह इतर दाखल्यांचे शिबिर सामाजिक कार्यकर्ते काशीनाथ आनंदकर यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आले. या शिबिरास वडार समाजातील स्थानिक नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या शिबिरात 112 जातीचे दाखले अर्ज व इतर 60 अर्ज असे एकूण 172 अर्ज प्राप्त झाले. या सर्व प्राप्त झालेल्या अर्जांची छाननी होऊन 15 ते 20 दिवसात दिरंगाई न करता सदर प्रमाणपत्र देण्यात येतील अशी ग्वाही प्रशासकीय अधिकाऱ्यांनी यावेळी दिली. या प्रसंगी मंचकावर मी वडार महाराष्ट्राचा या संघटनेचे राज्य उपाध्यक्ष तथा सोलापूर जिल्हा लेबर फेडरेशनचे चेअरमन शंकर चौगुले, पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष रवी बॉस शिंदे, संपर्क प्रमुख दत्ता विटकर, विश्वनाथ दुर्लेकर, गंगाराम कुसाळकर, संजय साळुंखे, राजू लिंबाळकर, महिला जिल्हाध्यक्षा रेणुका लिंबाळकर, शहराध्यक्षा ज्योती चौगुले, अंजली विटकर तसेच भटके विमुक्त विकास परिषद महाराष्ट्र प्रदेश सोलापूर शहराचे कार्यवाहक शिवानंद कुलकर्णी, पश्चिम महाराष्ट्राचे प्रांत प्रमुख स्वामी धनगर, डॉक्टर जितेंद्र ठाकूर, दयानंद राजपूत, सुनील पवार, माशप्पा कोळी, हिरालाल राठोड, निशांत परदेशी यांची प्रमुख उपस्थिती होती. सदर अर्ज स्वीकारण्यासाठी शासन स्तरावरील तलाठी देवानंद रावसाहेब, प्रवीण जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती. सदर शिबिर यशस्वी करण्यासाठी अनिल चौगुले, लहू बंदपट्टे, विष्णू चौगुले, नागेश मंजली, आनंद विटकर, संदीप शिंगे यांनी परिश्रम घेतले. ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच बहुजन आवाज न्यूज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.